नीट 2026मध्ये आपल्याला महाराष्ट्रात सेमी गव्हर्नमेंटसाठी BDSचा सेफ रँक काय असेल ह्याच्याविषयी माहिती असणं खूप आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी 100% BDSचं ॲडमिशन मिळणार आहे. तर सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच आपण त्याला प्रायव्हेट असं म्हणतो. तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी आपापल्या कॅटेगरीनुसार पहा, म्हणजे आपण त्या रँकमध्ये येत असाल आपल्या कॅटेगरीनुसार तर तुम्ही अगदी महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंटसाठी एक सेफ झोनमध्ये आहेत, म्हणजे तुम्हाला तिथे 100% ॲडमिशन मिळू शकणार आहे. तर अगदी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, त्यांना ह्याची BDSबद्दल पूर्णपणे कल्पना येऊन जाईल. तर अगदी मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. तुम्ही दिलेल्या स्क्रीनवरती तुम्ही नंबर पाहत आहात, त्यावरती तुम्ही एनीटाईम कॉल मेसेज करा की मी सांगितल्याप्रमाणे ह्या रँकमध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच ॲडमिशन होईल. आणि ज्या विद्यार्थ्यांना कमी येत असतील मार्क किंवा त्यांचा रँक जास्त असेल तर त्याही विद्यार्थ्यांना BDS करायचं असेल तर तेही विद्यार्थी मला कॉन्टॅक्ट करू शकतात. तर प्रथम मी तुम्हाला BDSचं हे पूर्णपणे कॅटेगरीनुसार ही रँक सांगणार आहे, तर तुम्ही पाहू शकता. तर प्रथम मी ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी ह्या रँकपर्यंत मी सांगितलेल्या रँकपर्यंत जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला नक्कीच ह्यावर्षी सेमी गव्हर्नमेंटचं BDS कॉलेज मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये. तर ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण पाहू शकता 7,60,820 हा मी रँक काढलेला आहे. ह्याच्या आतमध्ये असेल तर तुम्ही सेफ झोनमध्ये आहेत. SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 5,10,952 हा मी रँक काढलेला आहे, ऑल इंडिया रँक. आणि VJ कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 5,04,810 हा मी रँक काढलेला आहे. NT1च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 5,51,250 एवढा हा NT1च्या विद्यार्थ्यांसाठी रँक काढलेला आहे. NT2च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 5,09,120 हा मी ऑल इंडिया रँक काढलेला आहे. आणि NT3च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 5,07,435 हा ऑल इंडिया रँक काढलेला आहे. OBCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 5,13,664 एवढा हा OBCचा मी रँक काढलेला आहे. आणि SCBCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 5,63,064 एवढा हा मी ऑल इंडिया हे रँक काढलेला आहे. आणि EWSच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 5,08,433 एवढा हा EWSच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ऑल इंडिया रँक काढलेला आहे. आणि त्याचबरोबर आपण ओपन कॅटेगरी म्हणजेच ओपन कॅटेगरीमध्येच आपल्याला त्या ठिकाणी प्रायव्हेटमध्ये EWSचं कॅटेगरी बेनिफिट नसतं, त्यामुळे ओपनचाच रँक राहत असतो. तर सेम अगदी ओपनचाही रँक तुम्ही 5,08,430 एवढा हा आपण पाहायला मिळत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी हे आपापल्या कॅटेगरीनुसार पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर हा अगदी प्रायव्हेट BDSचा आपल्याला हा रँक मी काढलेला आहे. तर तुम्ही ह्या रँकमध्ये येत असाल तर तुम्हाला अगदी ह्या ठिकाणी 100% ॲडमिशन BDSचं सेमी गव्हर्नमेंटचं मिळणार आहे, म्हणजे तुम्ही सेफ झोनमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो. आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी MBBS BMS BHMS ह्या फील्डमध्ये सुद्धा तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल आणि तुम्हाला जर काउन्सिलिंग करायचं असेल तर तुम्ही एनीटाईम कॉल मेसेज करून अगदी मला डिटेल्स विचारू शकता आणि तुमचं भविष्यामध्ये मेडिकलचं स्वप्न पूर्ण करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही अगदी मेसेज जरी केला तरीसुद्धा तुम्हाला आमच्या टीमकडनं तुम्हाला नक्कीच कॉल येईल आणि तुमचं डिटेल्स अगदी तुमचा मार्क किती आहेत किंवा तुमचं ऑल इंडिया रँक किती आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपला SMLसुद्धा किती येऊ शकतो ह्याच्याविषयीसुद्धा तुम्हाला डिटेल्स सांगणारच आहे. तर अगदी व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये असे नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहायला मिळतील. तर ज्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी मी BDSबद्दल ही डिटेल्स व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे, नक्कीच तुम्ही इतरांना पण सेंड करा की जेणेकरून त्यांना पण ह्याचा फायदा होईल. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.